ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं। विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 82 61 96 76 24। संगमनेर तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर यांचे देशसेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। संदीप मेजर घोडेकर यांनी देशसेवेसाठी दिलेलं बलिदान याचा विचार करून त्यांचे संगमनेर तालुक्यामध्ये स्मारक व्हावं अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे। तसेच संगमनेर शहरामधील कोलेवाडी रोड या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पिंजारी आणि पवार हे STP प्लांट भुयारी गटारीमध्ये उतरून शहीद झाले। त्यांना दोघांना सारखीच आर्थिक मदत प्रशासनाकडून मिळावी यासाठी काँग्रेसच्या वतीनं संगमनेर नगर परिषदेला निवेदन देण्यात आलं। संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय। यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तसेच राजेंद्र वाकचौरे, गणेश मादास, नितीन अभंग, जावेद खान पठाण, मुजीब खान, वसीम शेख, आवेद खान, डॉक्टर विजय पवार, शहबाज अली शेख, तसेच अलोक बर्डे, बादल जेधे, ललित शिंदे, शरद पावबाके, तसेच एकनाथ श्रीपत, सुभाष दिघे, संजय कानवडे यांसह पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान निवेदनात म्हटलंय की तालुक्यातील मेजर संदीप घोडेकर हे दिल्ली इथे भारतीय सैन्य दलामध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झालं। त्यांची देशाप्रती असलेली निष्ठा आणि कर्तव्य पारायणता भविष्यामध्ये संगमनेर शहरामधील नागरिकांना कायम देशसेवेसाठी प्रेरणा देणारी आणि स्फूर्तिदायी असणार आहे। त्यासाठी त्यांचे संगमनेर इथे स्मारक होणं गरजेचं आहे। तसेच संगमनेर येथील अकोले नाका चौकाला शहीद मेजर संदीप घोडेकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। मोर्चा घेऊन आला आहात आणि निवेदन दिलंय, नेमकं काय मागणी आहे आपल्या? काल संगमनेर मध्ये एक दुःखद घटना घडली आहे। त्यात शहीद संदीप घोडेकर यांना ड्युटीवर असताना वीरमरण आले। तर त्यांच्या स्मरणार्थ संगमनेरातील नागरिकांना व भविष्यात युवकांना काहीतरी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन व स्फूर्ती घेऊन त्यांचा आठवण राहावी म्हणून एक शहीद स्मारक संगमनेरात त्यांच्या नावाने व्हावा म्हणून संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही आज संगमनेर नगर परिषदेचे CO साहेब यांना निवेदन द्यायला आलो होतो। त्याचप्रमाणे संगमनेरातील अकोले नाका येथे अकोले नाक्याला शहीद संदीप घोडेकर यांचे नाव देण्यात यावे अशी आम्ही विनंती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने CO साहेबांना केली। मागणी केली। संदर्भात काय आपली मागणी होती का जे पिंजारी आणि पवार कुटुंबीय शहीद झाले, तर यावर काय बोलणं आहे आपलं? कोल्हेवाडी रोड येथील मॅन होल मध्ये जे काही दुर्घटना आता 4-5 दिवसापूर्वी घडली आणि त्यामध्ये आपल्या संगमनेर शहरातील पवार आणि पिंजारी कुटुंबातील 2 युवक
हे जे तिथं मरण पावलेत, तर त्यांना दोन्ही कुटुंबांना सारखीच आणि योग्य अशी मदत मिळावी म्हणून आम्ही सीओ साहेबांची भेट घेतली आहे. मग काय उत्तर दिलंय सीओ साहेबांनी? सीओ साहेबांनी उत्तर असं दिलंय का आम्ही लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवून तो मंत्रालयात आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल किंवा अजून कोणता निधी असेल तो लवकरात लवकर त्या दोन्ही कुटुंबांना आम्ही मिळवून देऊ असं सीओ साहेबांनी आम्हाला सांगितलं. काँग्रेसचे जे पदाधिकारी आले होते त्यांनी निवेदन दिलंय, तर काय आपलं त्या मागण्या आहे आणि त्याच्यावर काय आपलं उत्तर आहे? निवेदन आलेलं आहे, त्याच्यावर आम्ही बसून त्याच्यावर निर्णय घेण्याचा प्रयत्न करू. ठीक, जे घोडेकर आज ते आहे ते सर्व निवेदन मिळालेलं आहे, त्याच्यावर आम्ही आता विचार करून त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी. कोल्हेवाडी येथील जी घटना झाली आहे सर, तर त्याची जे पवार आणि पिंजारे हे जे दोन्ही कुटुंब आहे यांना- दोन्ही कुटुंबांना कशा पद्धतीनं मदत होईल याचा आम्ही आता सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि दोन्ही कुटुंबांना मदत मिळावी हीच नगरपालिकेची भूमिका असेल. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.